जय सद्गुरू. आजचा आपला टॉपिक आहे संख्या मालिका. आता संख्या मालिकामध्ये बऱ्यापैकी काय होतं, क्रमच ओळखता येत नाही, त्यामुळे पुढील संख्या काय येईल हे मुलांच्या लक्षात येत नाही. यावरच आधारित आपण त्याचे जे एकूण 5 प्रकार आहेत ते प्रकार बघणार आहोत. त्यातील पहिला प्रकार आहे पट व पाढ्यांवर आधारित. आता पट व पाढ्यांवर आधारित म्हणजे कसं हे आपण प्रश्न सोडवत समजून घेऊया. त्यातील पहिला प्रश्न आहे 2, 5, 11, 20, 32, 47 व नंतर येणारी संख्या कोणती. आता सर्वप्रथम आपण काय करू, 2 अंकांमधील फरक काढू. 2 व 3 मध्ये फरक किती आहे, 2 व 5 मध्ये फरक आहे 3. 5 व 11 मधला जर फरक काढला तर तो येतो 6. 11 व 20 मधला जर काढला तर तो येतो 9. 20 व 32 मधला 12. 32 व 47 मधला 15. म्हणजे 2 नंबरच्या संख्येमधून पहिले जर वजा केली तर आपल्याला हे फरक मिळतात. मग हे लक्षात येते का तुमच्या की हे काय आहे, 3च्या पाड्यातील फरक आहे. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15. म्हणजे 3 संख किती, 18. म्हणजे जर 47 अधिक 18 केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. 7 आणि 7 14 आणि 15 5, ह्याच्याला 1, 4 आणि 5 आणि 6 65. म्हणजे यामध्ये तुमचं 47 नंतरची येणारी संख्या किती आहे, 65. यानंतर प्रश्न क्रमांक 2, 7, 21, 35, 49 व त्यानंतर येणारी संख्या. आता 7, 21, 35, 49 या जर संख्या बघितल्या तर या सर्व संख्या 7च्या पाड्यातील आहेत. म्हणजेच हे 21 काय, 7 त्रिक 21. हे 35 म्हणजे 7 पाचा 35. 49 म्हणजे 7 7 49. 3, 5, 7 हे विषम स्थान आहे. म्हणजे 7च्या पाड्यातील विषम स्थानचे हे अंक आहेत. म्हणजे 3, 5, 7 व नंतर येणारा अंक 9. म्हणजे 7 9 63. म्हणजे 49 नंतर येणारी संख्या किती आहे, 63. यानंतर प्रश्न क्रमांक 3, 26, 52, 78 नंतरची येणारी संख्या व त्यापुढील 130 ही संख्या दिली आहे. तसं जर बघायला गेलं तर 26, 52, 78, 130 ह्या 13च्या पाड्यातील संख्या आहेत. म्हणजेच 26 13 दुने 26, 52 म्हणजे 13 चौक 52, 78 म्हणजे 13 संग 78. म्हणजे इथं पण जर बघायला गेलं तर 13च्या समस्थानच्या अंक, 13च्या पाड्यातील समस्थानच्या अंकातील ह्या संख्या आहेत. म्हणजे 2, 4, 6 व नंतर येते समसंख्या 8. म्हणजे 13 8 किती, तर 13 8 104. म्हणजे तुमचं उत्तर आहे 78 नंतरची येणारी संख्या 104. या पद्धतीने पाड्यांवर आधारित संख्या मालिकेत तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, 8, 24, 12, 36, 18, 54 त्यानंतर येणारी संख्या व त्यापुढील 81. आता इथे जर नीट लक्ष देऊन बघायला गेलं तर 8 त्रिक 24, 12 त्रिक 36. म्हणजे त्यांनी काय दिले, मागील संख्येच्या 3 पट पुढील संख्या घेतली. तसंच सेम 18 त्रिक 54 येतं. मग किती त्रिक 81 येतं हे काढण्यासाठी सर्वात सोपं पद्धत तुम्ही काय करू शकता, 81ला 3 ने भागायचं. 3 एके 3, 3 दुने 6, 8 मधून 6 गेले उरले 2, 3 7 21. म्हणजेच तुमचं उत्तर येतं 27. 27 त्रिक 81. हे कन्फर्म आहे का बघण्यासाठी तुम्ही 27 गुणिले जर 3 केलं, 3 7 21 1, ह्याच्याला 2, 3 दुने 6 आणि 2 81. कन्फर्म करण्यासाठी जर 27ला गुणिले 3 केलं तर ते कन्फर्म होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, 120, 90, 65, 45 व 30. सर्वप्रथम आपण या संख्यांमधील फरक काढू. 120 मधून जर 90 वजा केले, 12 मधून 9 गेले 10, 11, 12, 30.
यामधला फरक किती येतो 30. यानंतर 90 व 65 मधला जर फरक काढला तर त्यामधला फरक येतो 25. 65 व 45 मधला जर फरक काढला तर तो येतो 20. 45 व 30 मधला जर फरक काढला तर तो येतो 15. म्हणजे ह्यामधून काय झालं -5च्या फरकाने काय केलंय 5 मायनस करत करत त्या संख्या मायनस करत गेल्या. म्हणजेच 15 मधून 5 जर मायनस केले तर काय येतात 10. म्हणजे तुम्हाला 30 मधून किती वजा करायचे आहेत 10. मग 30 मधून जर 10 वजा केले तर उत्तर येतं 20. म्हणजे 30 नंतरची येणारी तुमची संख्या कोणती आहे 20. अशाच या उरलेले हे प्रकार जर बघायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला फॉलो करा व पहिलीपासून होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी जर तुम्हाला संख्या मालिकेवर आधारित प्रश्न सुटत नसतील तर ह्या ट्रिक्स बघून तुम्ही ते सोडवू शकता. थँक्यू.